नमस्कार. आज आपण श्लोकची कथा पाहणार आहोत. सदानाना आणि स्वप्नीलराव व त्याची बायको शारदाबाई यांचे घर एकमेकांच्या अगदी जवळ होते. सदानानांच्या बायकोचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. त्यांना एक मुलगा होता, तोही परदेशात स्थायिक झाला होता. त्यामुळे सदानाना एकटेच राहत होते. स्वप्नीलराव व त्याची बायको शारदाबाई हे खूप साधंभोळं जोडपं होतं. त्यांच्या लग्नाला 10-12 वर्ष उलटून गेली तरी त्यांना लेकरं झाली नव्हती. स्वप्नीलराव व शारदाबाई सदानानाला आपल्या घरातील एखाद्या वडीलधाऱ्या माणसाप्रमाणेच मानत होते. सदानाना पण त्या दोघा नवरा बायकोला जीव लावायचे. स्वप्नीलराव व शारदाबाई वर जर काही संकट आलं तर ते सदानानाकडे सल्ला मागायचे. सदानाना पण त्यांना त्या संकटातून बाहेर पडण्याचा योग्य तो मार्ग दाखवायचे. सदानाना कधी आजारी पडले तर स्वप्नीलराव व शारदाबाई त्यांची काळजी घ्यायचे. त्यांना काय हवं नको ते पाहायचे. तसेच वेळ आली तर सदानानाला दवाखान्यात पण घेऊन जायचे. खूप देवधर्म करूनही स्वप्नीलराव व शारदाबाईंना लेकरं होत नव्हती. शेवटी एकच दुःख त्यांच्या वाट्याला आले होते. शेवटी त्या दोघा नवरा बायकोने देवधर्माचा नाद सोडला आणि एका चांगल्या स्त्रीरोग डॉक्टराकडे उपचार घेतले. त्यामुळे लवकरच त्यांना आनंदाची बातमी मिळाली. शारदाबाईला दिवस गेले होते. स्वप्नीलराव व सदानानांचा तर आनंद गगनात मावत नव्हता. बघता बघता शारदाबाईचे 9 महिने पूर्ण झाले आणि तो आनंदाचा दिवस उजाडला. शारदाबाईने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्या बाळाचं नाव त्यांनी श्लोक ठेवलं. बाळाचं हसणं, दुडूदुडू धावणं स्वप्नीलराव व शारदाबाई अनुभवत होते. सदानाना पण श्लोकसोबत खेळायचे, खूप गप्पा गोष्टी करायचे. श्लोक सदानानांचा खूप लाडका झाला. श्लोकला खेळताना दिवस कसा पटकन निघून जायचा हे सदानानांना पण कळायचे नाही. श्लोकमुळे सदानानांचा एकटेपणा बराच कमी झाला होता. श्लोक हळूहळू मोठा होत होता. आता तो शाळेतही जाऊ लागला होता. श्लोक शाळेतून आला की दप्तर घरात ठेवायचा आणि पळतच सदानानांच्या घरी जायचा आणि सदानानांना छोटी मोठी कामेही श्लोक करू लागायचा. दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्षे पटकन संपली. श्लोक लग्नाला आला होता. त्यामुळे त्याच्यासाठी स्वप्नीलराव व शारदाबाईंनी मुली पाहणं चालू केलं होतं. लवकरच श्लोकला शोभेल अशी मुलगीही भेटली. श्लोकच्या आईवडिलांनी म्हणजेच स्वप्नीलराव व शारदाबाईंनी मोठ्या धूमधडाक्यात श्लोकचं लग्न लावून दिलं. सदानानाही श्लोकच्या लग्नाचे क्षण डोळ्यात साठवून ठेवत होते. श्लोक पुण्याला नोकरी करत होता. लग्नानंतर तो त्याच्या बायकोसह पुण्याला स्थायिक झाला. अधूनमधून तो गावाकडे आपल्या आईवडिलांना व सदानानांना भेटायला यायचा. असेच 2-4 वर्ष निघून गेले. सगळं कसं हसत खेळत चाललं होतं. एक दिवस श्लोकच्या आईवडिलांचा म्हणजे स्वप्नीलराव व शारदाबाईंचा ॲक्सिडेंट झाला आणि सर्व होत्याचं नव्हतं झालं. सदानाना व श्लोकला या घटनेमुळे खूप दुःख झाले. श्लोकला तर आईवडील गेल्यामुळे मानसिक धक्काच बसला होता. पण त्याला या दुःखातून सदानानांनी बाहेर काढलं. श्लोकला बहीण भाऊ कोणीच नव्हते आणि आईवडील गेल्यापासून त्याने गावाकडे जाणंही अगदी कमी केलं होतं. आईवडिलांची आठवण आली की श्लोकचं मन भरून यायचं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण दिवाळीचा सण आला. दरवर्षी दिवाळीला श्लोकची आई शारदाबाई स्वतःच्या हाताने सर्व फराळ बनवायची व श्लोकला पाठवून द्यायची. पण आता त्याची आई या जगात राहिली नव्हती. त्यामुळे फराळ येण्याची अपेक्षाही राहिली नव्हती. लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळपासूनच श्लोक खूप नाराज होता. श्लोकच्या बायकोला ही तो नाराज असल्याचं कळत होतं. त्यामुळे ती त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती. श्लोकला आईवडिलांची खूप आठवण येत होती. मागच्या दिवाळीला सर्वजण किती आनंदी होते.
आईवडील दोघेही श्लोकसाठी व त्याच्या बायकोसाठी दिवाळीचा फराळ घेऊन आले होते. हे सगळं आठवून त्याला रडू अनावर झालं होतं. तरीही तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात श्लोकच्या घराची बेल वाजली. एवढ्या दुपारी कोण आले असेल या विचारातच श्लोकने दार उघडलं आणि समोर पाहतो तर काय, सदानाना दारात स्मित हास्य करत उभे होते. श्लोकने सदानानांचा हात धरून त्यांना घरात आणले व सोफ्यावर बसविले आणि म्हणाला, काय हो सदानाना, मला न कळवताच तुम्ही एवढ्या लांबचा प्रवास करून आलात. मला फोन केला असता तर मीच तुम्हाला भेटायला आलो असतो ना. एवढी दगदग कशासाठी केली? त्यावर सदानाना म्हणाले, अरे दरवेळी तूच तर मला भेटायला येतो, त्यामुळे मी म्हटले चला आज आपण जाऊया श्लोकला भेटायला. श्लोकची बायको सदानानांच्या पाया पडली. तिने सदानानांसाठी चहा नाश्ता केला. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सदानाना म्हणाले, अरे श्लोक, मी ह्या 2 पिशव्या आणल्यात, त्या उघडून तर बघ, काय आहे त्याच्यामध्ये. श्लोकने एखाद्या लहान लेकराप्रमाणे पटकन त्या पिशव्या उघडल्या आणि आत पाहतो तर दिवाळीचं फराळ. तो सर्व फराळ सदानानांनी स्वतः श्लोकसाठी बनवून आणला होता. तो फराळ पाहून श्लोकच्या डोळ्यात पाणी आले आणि तो म्हणाला, सदानाना, हे काय हो, कशाला तुम्ही एवढी तस्ती घेतली? पण श्लोकला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. ते पाहून सदानानालाही समाधान वाटले. श्लोकने बायकोला सदानानांसाठी जेवण बनवायला सांगितले. श्लोकच्या बायकोने सदानानांच्या आवडीचे पदार्थ बनवले. जेवण झाल्यानंतर सदानाना आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. श्लोक त्यांना थांबवत होता, पण ते काही थांबले नाही. श्लोकनेही गहिवरलेल्या मनाने त्यांना निरोप दिला आणि ते दिसेनासे होईपर्यंत त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. आज श्लोकच्या आईवडिलांची कमी सदानानांनी भरून काढली होती. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर अशा छान छान कथा तुम्हाला ऐकायला भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.